गरिबांना लायसन्स कशासाठी दिली? गरिबांना न्याय द्या साहेब, हॉकर झोनला लायसन्स द्या, एवढीच विनंती मी आयुक्त साहेबांकडे करतो. या संदर्भामध्ये आपण आयुक्त साहेब असेल, अतिरिक्त आयुक्त असेल, भेट घेतली का? त्यांच्या या संदर्भामध्ये वेळोवेळी महानगरपालिकेच्या आयुक्त ऑफिस मध्ये गेलेलो आहे, परंतु काही कामासंदर्भात आयुक्त साहेब बाहेर असतील किंवा मीटिंग संदर्भात असतील, त्यामुळे 2 ते 3 वेळा मला भेट झाली नाही. परंतु मला आशा होती की महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी इतर अधिकाऱ्यांना सांगून किंवा माझा अर्ज ज्या प्रशासन अधिकाऱ्याकडे असेल किंवा अतिरिक्त अधिकाऱ्याकडे असेल त्यांनी सांगून मला भेट, मीटिंग्स किंवा मला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे नव्हतं, ते झालेलं नाहीये. अशाच पद्धतीने आपण बघितलं एका लोकसभा तुम्ही घेतलेला आहे. ओपन झोनच्या माध्यमातून अनेक 16 ते 17 हजार ओपन झोन पत्रधारक आहेत, तर त्यांना त्यांच्याकडनं ते पैसे भरून घेतलेले, परंतु त्यांना लायसन्स दिलं नाही. असे देखील या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने झालेले. त्याच्या संदर्भात काय? पिंपरी चिंचवड महानगरपालिका 20,000 लोकांचा सर्वे झाला. गेले 10 ते 15 वर्ष गोरगरीब जनता रोडवरती धंदा करते, हे लक्षात घेता हॉकर झोनच्या अधिनियमामध्ये हा सर्वे झाला. त्यामध्ये 14,500 लोकांना जवळपास लायसन्स देण्यात आले. ही प्रोसेस महानगरपालिकेला 1400 रुपये पहिले भरावे लागतात. त्यानंतरून महानगरपालिकेच्या तिजोरीत ज्यावेळेस पैसे जातात त्यानंतर आपल्याला लायसन्स रिन्यू होतं. अगोदर आपल्या मोबाईलवरती मेसेज येतो. आतापर्यंत आपण जर बघत असेल तर 4 ते 5,000 लोकांना आतापर्यंत लायसन्स भेटलेला आहे. बाकीच्यांना लायसन्स मिळण्यासाठी विविध संघटना, विविध लोक प्रयत्न करत आहेत. मला आशा आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी लवकरच त्यांना आदेश देऊन त्यांना लवकरच सांगून गोरगरिबांना त्या संदर्भात न्याय भेटावा अशी आशा व्यक्त करतो. आज तुमचं आयुक्त भेट होणार आहे का? आता काही तुम्हाला आतापर्यंत प्रशासनाने आयुक्तापर्यंत साहेब, जर न्याय द्यायचा असेल तर आयुक्त साहेबांनी हे आंदोलन होऊन दिलं नसतं. हे आंदोलन जर झाले, त्यांच्या जर मनात असेल की अजूनही गरिबांना न्याय भेटावा तर आयुक्त साहेब बोलवतील, अन्यथा टाळाटाळीचे विषय तर चालूच आहे. गोरगरिबांना या ठिकाणी न्याय भेटत नाहीये. आपण यामध्ये विविध प्रकरणं पाहिलेली आहेत. या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त माननीय शेखर सिंह साहेब यांना वारंवार आमचे मित्र यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला अखेर त्यांच्याकडे येत नसेल तर याच्यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल असं वाटतंय. आणि याच्या आंदोलनासाठी मी राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देतो. काही दिवसामध्ये यांनी लवकरात लवकर एक निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. या संदर्भात खरं म्हणलं तर नगरपालिका हे कुणासाठी आहे? नगरपालिकेनं जे टपरी वगैरे दिलेली आहे, ते टपरी रोडवर लावण्यासाठी दिलेली आहे. रोड टपरी घरामध्ये किंवा आणखी मोठ्या सोसायटीमध्ये लावली जात नाही. हे टपरी जी ते फक्त रोडवरच लावली जाते आणि ते उचलण्याचं काम नगरपालिकाच करते. याचा अर्थ आहे की तुम्ही कोण दाबून बुक्याचा मार असा त्यांचा हेतू आहे. तर मी या संघटनेला वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया तर्फे पाठिंबा देत आहे की यांनी जर नगरपालिकेने जर समजा सहमती दिली की आम्ही इथून पुढे कारवाई करणार नाही किंवा हे आता टपरी उचललेली आहे ते पुनर्वसन करून देतील तर ठीक आहे, नसता यांच्या बरोबर वेलफेअर पार्टी प्रामुख्याने ठाम राहील. प्रथम सर्वांना सप्रेम जय भीम. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग यांच्या विरोधात आंदोलन घेतले आहे व यामागचं असं कारण आहे आंदोलन घेण्यामागचं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ब क्षेत्रीय कार्यालय येथील अतिक्रमण विभागाचे अधिकारी टपरीधारकांना हॉकर झोनचं लायसन्स दिलं असतानाही त्यांच्याकडून लाच घेण्याच्या, पैसे घेण्याच्या पोटीनं हे कारवाई करत आहेत. तेथील बीट निरीक्षक प्रतिका चोरगे हे मॅडम जाणून बुजून तेथील टपरीधारक यांच्यावर कारवाई करत आहेत व त्यांच्याकडून पैशाची मागणी करत आहेत. त्यामुळे आज आरपीआय आठवले गटाच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आले. त्यांची सदर तक्रार क्षेत्रीय अधिकारी यांना करण्यात आली व मनोज लोणकर साहेब यांना करण्यात आली. पण मनोज लोणकर साहेब हे त्यांच्यावरचे पण चोर आहेत. त्यांना तक्रार करून त्यांनी क्षेत्रीय अधिकारी व बीट निरीक्षक प्रतिका चोरगे यांना पाठीशी घातलेलं आहे आजपर्यंत.
त्यामुळे आठवले गटाच्या वतीने हे आंदोलन ठेवलेलं आहे व यापुढे जर आम्हाला न्याय नाही भेटला तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा मी इशारा देत आहे। आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका के आउटर गेट में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वागतुक आघाड़ी के नेतृत्व में व्यापारी आघाड़ी के नेतृत्व में मेरे मित्र दत्ताभाऊ गायकवाड़ और उनका पूरा टीम आंदोलन कर रहा है। आंदोलन का मुझे मालूम रहा है कि उन्होंने उधर टपरीदारों का सपोर्ट के लिए पालिका का 20 क्षेत्रीय कार्यालय के अधिकारी लोनकर साहब से मिला और उनका ऐसा कुछ इश्यू था, क्योंकि उन्होंने पैसा भर के लाइसेंस लेने के बावजूद भी उनका पठारी को उधर उठाने का काम वो कर रहा है। जानबूझ कर उनके डाउट है, ये डाउट लेके अधिकारी के पास आए तो उनको अधिकारी उसको ये करना चाहिए, उनको वो डिसीजन लेना चाहिए, लेकिन वो करता नहीं। उन्होंने लोनकर का विरोध में भी बात कर रहे हैं और उसके बाद में एडिशनल कमिश्नर और आयुक्त पालिका का आयुक्त उनके सामने ये मुद्दा रख रहा है। तमाम लोग उधर उनके साथ आके वो बात को रख रहे हैं। इसलिए मैं सामाजिक कार्यकर्ता मैं राजन नायर, ये बात को आप बहुत सीरियस लेना चाहिए। लोगों को डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के समाज के लोगों को और बहुजन समाज के लोगों को तकलीफ देने के काम पिंपरी चिंचवड महानगर पालिका बहुत बड़ा पैमाने में कर रहा है, वो इमीडिएट उसको बंद करना चाहिए। मैं इस सिलसिले में इधर तमाम लोग हैं और पत्रकार लोगों को भी धन्यवाद देना चाहता हूं। पत्रकार लोगों ने ये बात को उठाया और ये बात अभी पालिका के आयुक्त के पास जाएंगे और उसके बाद में प्रभारी सम्माननीय लोनकर साहब ये बात को सुनेंगे और उसके अधिकार क्षेत्र के बीट ऑफिसर एक मैडम की बात कर रहे हैं, उनसे मैडम से अभी अपेक्षा है इस प्रकार की बात आगे नहीं आना चाहिए। अगर आगे आएंगे तो तीव्र आंदोलन बाकी समाज और सभी लोग करेंगे, ऐसा आप नोटिस करेंगे, ऐसा अपेक्षा रखता हूँ। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत।